गिरीश, एनडीएचं सरकार पुन्हा एकदा आता दिसणार बिहारमध्ये, हे तर आता जवळपास समोर आलेलं आहे. मला याच मुद्द्यावर आगाशी सरांकडे जायचंय. सर, पुन्हा एकदा नेतृत्वाचा जर मुद्दा आपण चर्चेला घ्यायचा म्हटलं तर राहुल गांधींचं नेतृत्व सपशेल अपयशी ठरताना दिसतंय. बिहारमध्ये काँग्रेसचा पहिल्यापासूनच एवढा मोठ्या प्रमाणावर त्यांनी स्टेक लावलाय असं वाटत नव्हतं, राहुल गांधींच्या देहबोलीवरून किंवा एकंदर प्रचाराच्या याच्यावरून. परंतु राजद हा त्या आघाडीतला मुख्य पक्ष होता आणि तेजस्वी यादवांनी सुद्धा त्याच पद्धतीने सगळा प्रचार केला. आणि तो आपण जर जागा बघितल्या बीजेपी आणि जेडीयू तर दोघांच्याही समसमान खांदे लावून लढले नाहीत, दोघांनी समसमान. जसं भाजप आणि जेडीयू लढले त्या पद्धतीने आरजेडी आणि काँग्रेसचं मेळ दिसला नाही. बरोबर. उपाध्यक्ष, मी तुमच्याकडे येतो. आता पुढे काय सत्ता दिसते तुम्हाला? तर या पुढे असण्या संबंध काय याच्यामध्ये असं आहे की सरळ सरळ एका अर्थाने महागठबंधनचा पराभव होताना आपण पाहतोय. या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? नाही, मुख्यमंत्री पदाची माळ मला असं वाटतं की यापूर्वी वारंवार स्पष्ट केलंय, भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी स्पष्ट केलंय, अमित शहाजींनी स्पष्ट केलंय की शेवटी तो निर्णय तो आमदार म्हणून सगळे मिळून एकत्र येतील, महायुती म्हणून एकत्र बसतील, चर्चा करून निर्णय करतील. त्यामुळे गेल्या वेळी सुद्धा बऱ्याच वेळा कन्फ्युजन बऱ्याच असं होतं की गेल्या वेळी सुद्धा नितीश कुमारांची जागा या भारतीय जनता पार्टीपेक्षा कमी जागा आलेल्या होत्या 2020च्या. पण त्यावेळी सुद्धा जर ठरलं होतं की नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, त्यामुळे भाजपच्या गेल्या वेळी जागा जास्त आल्या होत्या, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं होतं. का तर जे ठरलंय त्याप्रमाणे. तसंच आता सुद्धा एकत्र बसतील आणि त्यानुसार निर्णय करतील. त्यामुळे या ठिकाणी मतभेदाचा मुद्दा भाजप आणि जेडीयूने 101 जागा लढल्या होत्या आता. आणि 2020ची जर तुलना केली तर जेडीयू अगदी पुढे गेलेली आहे आता, असं आपण म्हणू शकतो. नाही, प्रश्न म्हणजे तुम्हाला जेडीयूची गरज आहेच, म्हणजे त्याच्या आधाराशिवाय तुम्ही पुढे गेलाच नसतात. नाही, प्रश्न एक असं आहे की शेवटी राजकारणात युती आघाडी तेव्हाच होते जे दोघांना एकमेकांची आवश्यकता असते. एकाला आवश्यकता आणि दुसऱ्याला नाही, तर दुसरं येतच नाही सोबत. त्यामुळे महाविकास आघाडी असो, महागठबंधन असो किंवा महायुती असो, तिन्ही पक्ष एका आधारावरती एक सामाजिक कार्यक्रम घेऊन येतात, तेव्हा ती युती किंवा आघाडी होते. त्यामुळे कुणाची कुणाला गरज नाही तर मग कुणी करणारच नाही त्यामध्ये. त्यामुळे तो मुद्दा नाही. मुद्दा आहे निवडणुकीचा काय आपल्याला साथ घेतला पाहिजे. प्रामुख्याने सरकार होणार त्यात काय आता हे नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेस का नाकारलं जात आहे. तुम्ही चालवलेला अजेंडा जो वर्षानुवर्ष या देशातल्या संविधानावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी सातत्याने करतायत. एकीकडे नाव संविधानाचं घ्यायचं आणि प्रत्यक्षामध्ये संविधानाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवरती खोटे आरोप करायचे, हे गेल्या 5-6 विधानसभाच्या निवडणुकातून सातत्याने नाकारताना जनता दिसतीये. भारतीय जनता पार्टीचं सोडून द्या, भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही म्हणू की ठीक आहे राहुल गांधी खोटं बोलतात, पण जनतेत त्याचं किती स्वीकारलं जातात. राहुल गांधींनी काय यात्रा काढल्या, त्यात कोण सोबत होते, कुठल्या संघटना सोबत होत्या, ते सगळं आता रेकॉर्डवरती येतंय. दुसरं, ज्या पद्धतीचे आरोप गेल्या 1-2 वर्ष राहुल गांधी करतायत. आता मला सांगा SIRचा मला पुढचं सांगा, काँग्रेसनी ज्या SIR बद्दल किंवा ज्या वोट चोरीबद्दल राहुल गांधी बोलले, बिहारमध्ये काँग्रेसने तर तो मुद्दा आणला का प्रचारात? मला ती क्लिप काढून दाखवा. दस्तूर खुद काँग्रेसने सुद्धा ती इलेक्शन मुद्दा बनवला नाही, बाकीच्याने बनवता विषयच सोडून द्या. म्हणजे जे मुद्दे अस्तित्वातच नाहीत त्या मुद्दे. आता असं आहे की वोट चोरी म्हणजे दुबार मतदान अमुक हे सगळं निर्दोष झालं पाहिजे, दुमचं कारण नाही. पण या निमित्ताने देशातल्या संविधानात्मक संस्थांवरती संशय निर्माण करून अराजकता निर्माण करण्याचा जो राहुल गांधींचा गेले अनेक वर्ष प्रयत्न चालू आहे, त्याला पुन्हा एकदा मतदारांनी नाकारलंय, लाथाडलंय.